देखील निरीक्षण आम्ही त्या ठिकाणी करावं। ज्या ज्या ठिकाणी मूर्तीपूजा आहे त्या ठिकाणी भूतांची उपासना त्या ठिकाणी चाललेली आम्हाला पाहावी। आणि मग पाऊल त्या ठिकाणी 17 वचनामध्ये सभास्थानात यहुद्यांबरोबर व भक्तिमान लोकांबरोबर आणि बाजारात जे जे त्याला आढळत त्या बरोबर दररोज तो वादविवाद तो करायचा। त्यांचं पाप दाखवून देणं अतिशय अवघड आहे। एखादा मूर्ती पूजा करत असताना जर त्याला डायरेक्ट जर आम्ही म्हणालो तो आम्हाला मारून टाकेल त्या ठिकाणी। कुठल्याही मनुष्याला पाप दाखवलेलं सहन होत नाही। तर पाप नाही का झाकून ठेवणं, पापापासून पळणं आणि पाप न स्वीकारणं ह्या मनुष्याचे दुर्गुण आम्हाला पाहायला मिळतात। आणि पावलाची जी सेवा होती म्हणजे समोर जाऊन मनुष्याचं पाप त्या ठिकाणी दाखवणं, ह्या गोष्टी अतिशय अवघड आहेत। आश्वासन देणं, इतर गोष्टी सांगणं हे सोपं आहे, मनुष्याला आवडेल असं बोलणं, परंतु मनुष्याचं पाप दाखवणं त्याला सत्य सुवार्ता सांगणं ह्या सुवार्तेमधल्या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत। आणि 18 जे वचन आहे त्या ठिकाणी लोक पावलाविषयी काय म्हणतात त्या ठिकाणी पहा। तेव्हा एपिकूरपंथी व स्टोईकपंथी यांच्यापैकी कित्येक तत्वज्ञानी त्याला विरोध केला। कित्येक म्हणाले हा बडबडा काय बोलतो, दुसरे म्हणाले हा परक्या दैवताची घोषणा करणारा दिसतो, कारण येशू पुनरुत्थान ह्यांविषयी ते सुवार्तेची तो घोषणा करीत असतो। आम्ही अशा लोकांमध्ये आम्ही जात नाही, जिथं बायबल घेऊन बसतात नाही का, जिथं चांगली गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी आम्ही जातो। पण तो अशा लोकात गेलं पाहिजे ज्या ठिकाणी येशूचं नाव त्या ठिकाणी मानतं आणि जिवंत देवाचा जो काय सुवार्तिक आहे त्याच्याविषयी लोक म्हणले बडबड काय बोलतो, एका परक्या दैवताची घोषणा, आणि त्यांना येशू कळावा यासाठी पाऊल त्या ठिकाणी गेलेला आम्हाला पाहायला मिळतो। आणि मग त्याच्या मंदिरामध्ये पाऊल गेला, त्याने त्या ठिकाणी वेदी पाहिली आणि त्या वेदीवर 23 वचनामध्ये एक शब्द लिहिलेला त्यांनी पाहिला आणि त्याच्यावर त्यांनी काय केला, उपदेश केला। 23 वचन पाहू आपण 17-23 मध्ये, कारण मी फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहताना आज्ञात देवाला ठळक अक्षरामध्ये त्यांना देवच माहित नव्हता कोण होता। अक्षरे वेदी मला आढळली ज्यांची तुम्ही आज्ञाने भजन करिता हे तुम्हाला मी जाहीर करतो। पावलाने सगळ्यांना सांगून टाकलं हे तुम्ही काय करता म्हणून। आता हा अनुभव कशासाठी लिहिला की जे असे विदेशी लोक आहेत, की मूर्तीपूजक आहेत, ज्यांचे असे मंदिर आहेत, त्यांना कसा उपदेश करायचा याचा नमुना दिलेला आम्हाला पाहायला मिळतो। पावलाने कसं त्यांना शिकवलं, कशा प्रकारे त्यांना उपदेश केला, मग त्यावेळी त्यांनी नियमशास्त्र घेऊन त्यांना शिकवलं नाही का। मोशेचं नियमशास्त्र किंवा शास्त्र त्यांनी घेतलेलं नाही, तर त्यांनी त्याच्या आकलन बुद्धीप्रमाणे त्याला समजा असंच त्यांनी त्या ठिकाणी उपदेश दिलेला आहे। एक उत्तम नमुना आमच्या पुढे आहे की विदेशी लोकांना आम्ही कशी सुवार्ता सांगितलो, कसं आम्ही काय करायला पाहिजे ते याविषयी त्यांनी दिलं। आणि मग 24 वचनापासून तो 30 वचनापर्यंत त्याचा उपदेश आहे तो अतिशय महत्वाचा आहे। 24 पासून 30 पर्यंत ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात तो राहत नाही आणि त्याला काय उणे आहे म्हणून माणसांच्या हातून त्याची सेवा घडावी असे नाही, कारण जीवन प्राण व सर्व काही तो सर्वांना देतो। आणि त्याने एका माणसापासून माणसाची सर्वराष्ट्री करून त्यांनी पृथ्वीवर संबंध पाठवावे असे केले आहे आणि त्यांचे नेमले समय व त्यांच्या वस्तू सीमा त्यांनी ठरवले आहेत अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत कसं तरी त्याला प्राप्त करून घ्यावे। तो आपल्यापैकी कोणापासून दूर नाही, कारण आपण त्या जगतो व आहोत हे तुमच्या कवी कित्येकांनी म्हटले आहे। पहा, त्यांचे जे कवी होते त्यांचे शिकवणारे होते त्याच्यातूनच त्यांनी त्यांना बोध केला, पण तो नियमशास्त्र त्यांनी पुढं केलेलं
त्यांना नियमशास्त्रच माहीत नव्हतं, त्यांना देव माहीत नव्हता. ते म्हणाले हा बडबड काय बोलतो, परक्या दैवताची घोषणा करतो. आणि जर नियमशास्त्र घेऊन बसला असता तर त्यांनी ते स्वीकारत त्या ठिकाणी, म्हणजे ते कान देऊन त्याचं भाषण त्या ठिकाणी ऐकत होते. अशा प्रकारे विदेशाला आम्ही काय केले पाहिजे, सुवार्ता सांगितली पाहिजे. आपण वासुदेवाचा वंश आहोत, तर मग आपण देवाचे वंश असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरले सोने, रुपे किंवा पाषाण यांच्या आकृतीसारखं देव आहे असे आपल्याला वाटता का म्हणे. अज्ञानाच्या काळाकडे देवाने डोळेजात केली, तो सर्वांनी पश्चाताप करावा अशी तो माणसानं काय करतो, आज्ञा करतो. सगळ्या शेवटी त्यांनी दिलं की आता तुम्ही पश्चाताप करा. तुमचा अज्ञानाचा काळ होता, देवाने डोळेजात केली, परंतु आता तुम्ही त्याचा स्वीकार करा. शेवट त्यांनी त्या ठिकाणी केला. आणि पुढचा भाग आपण वाचून. आता 18वा जो अध्याय तो करिंथ मध्ये पावलं आले. करिंथ येथील मंडळीचा इतिहास कशा प्रकारे मंडळी स्थापन झाली. थेसलोनिकाला पावलाने 2 पत्र लिहिले, करिंथच्या मंडळीला पण त्याने 2 पत्र लिहिले, नाही का. त्याच्यासाठी इतिहास आम्हाला माहीत पाहिजे. इतिहास जर आम्हाला माहीत असेल तर पत्र आम्हाला उत्तमरित्या आम्हाला समजते. एक ते 4 वचनं करिंथ मध्ये सुरुवात कशी केली पावलाने. 18:1-4 मध्ये. नंतर तो अथने सोडून करिंथास गेला, तेव्हा पंत येथील अक्विला नावाचा कुणी केवढी त्याला आढळला. सर्व यहुद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लौद्याने आज्ञा केल्यावर तो आपली बायको प्रिस्किला हिच्यासह इटलाहून नुकताच आला होता, त्याच्याकडे तो गेला. आणि त्यांचा व यांचा व्यवसाय एक असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला आणि त्याने मिळून तो चालविला. त्यांचा व्यवसाय राहुप्या करण्याचा होता आणि ते तंबू त्या ठिकाणी विकायचे. त्या तंबूला अतिशय मागणी त्या ठिकाणी असायची. लहान असताना मला आठवतो छत्रीची मागणी खूप असायची. पावसाळा आला की कोणाला छत्री असायची, नाही का. पायाला त्या क्लिपा लावलेल्या असतं पायवर. काय साहेबांना माहिती, सायकल चालवायची ना तर सारे पाय खराब व्हायचे. त्या क्लिपा मिळायच्या, असे पाय उघडून त्याला क्लिपा लावायचे, छत्र्या लावलेल्या असायच्या. पावसाच्या काळामध्ये तंबूला अतिशय मागणी असायची, कारण प्रवासी जे राहायचे एका गावातून दुसऱ्या गावात जाताना मुक्काम त्यांना करावं लागायचे. मध्ये मध्ये थांबायचे. त्यांच्याकडे घोडे गाढवा असायचे. तंबूला जे काय बांबू जे लाकडं जे मेखा असायचे ते गुंडाळायचे. त्या गाढवांच्या एका साईडला ते बांधायचे आणि ज्या ठिकाणी ते उतरत त्यांनी उलगडायचे त्या ठिकाणी ते काय करायचे, मुक्काम करायचे. आणि म्हणून पाऊल आणि आत्मिला आणि प्रिस्किला या परिवारासोबत तो राहिला आणि तिथून त्यांनी काय केली, सुरुवात केलेली आम्हाला पाहायला मिळते. आता यावेळेस तिमोथी आणि शिला त्याच्याबरोबर नव्हते. ते कुठं होते, थेसलोनिकामध्ये होते, नाही का. ते तिकडे होते. पाऊल एकटा या ठिकाणी होता. त्याला सहाय्यक नव्हते कुणी, पण हे त्याला सहाय्यक मदत त्या ठिकाणी. आणि मग आता 5वं जे वचन आहे आपण पाहिलं, शिला व तिमोथी मासिदोनियाहून आले, ते वैश्व ख्रिस्त आहे अशी यहुद्यांना साक्ष देऊन वचन सांगण्यास पाऊल त्या ठिकाणी घडवून गेलेला असला पाहिलं. आता पावलाची चिंता दूर झालेली थेसलोनिकाच्या मंडळीबाबत लक्षात घ्यायची, बरोबर. त्याला बिरुयामध्ये आणि आथनेमध्ये खूप काळजी पडली होती. आता थेसलोनिकाच्या मंडळीचं काय होईल, पण तो आपले विश्वासू सहाय्यक त्यांनी त्या ठिकाणी पाठवले. त्याला माहित होतं की हे खात्रीने काम करतील. आणि पाऊल एकदम त्या ठिकाणी घडवून गेलेला आम्हाला पाहतो, कारण त्याचं चिंता त्याची काळजी त्या ठिकाणी दूर झालेली होती. आणि म्हणून असे आपल्याकडे काही सहाय्यक पाहिजे. ह्या कार्यामध्ये जो काही भार जे काही ओझा आमच्यावर येतं ते दूर व्हावं, त्यासाठी सहाय्यक उत्तम आमच्याकडे पाहिजे. म्हणजे जे काही ओझं आहे आम्ही त्याच्यावर टाकू शकतो, त्यांना काही कामं नेऊ शकतो. आम्ही आपलं काम त्या ठिकाणी काय करतो, सुरळीत आम्ही पाहू शकतो. हे आपल्या सेवा कार्यामध्ये उत्तम नियोजन असलं तर आम्हाला एक काम करता येईल. वन मॅन किंवा एकटा मनुष्य सेवा करू शकत नाही. दावीद राजा त्या टायमाला खूप जबरदस्त राजा होऊन गेला. सगळं राष्ट्र दावीदाला घाबरत होते. का घाबरत होते, कारण त्याला सैन्यच असं काही मिळालं
की इतके लोक त्याला येऊन मिळाले, इतकं मोठं काम त्यांनी केलं, कारण त्याला सहाय्यक सैन्य त्याला त्या ठिकाणी गेलं नाही का. सिंहासारख्या जबड्याचे आणि हरणाच्या पायासारखे सैन्य त्याला मिळालं. भालेकरी गोखून गुंड मारणारे दोन्ही हाताने चालवायचे ते. आणि तसूवर ते काही त्याला नेमचोक नाव लिहिले, तसूवर म्हणजे गावताचं काडी म्हणून तो एवढा मोठा झाला. पाऊल एवढा मोठा का झाला, सहाय्यक त्याला त्या ठिकाणी भेटला आणि म्हणून तो मोठ्या याच्यामध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. उत्तम कामगिरी त्यांनी केली. आता पाऊल सहाय्यकांविषयी आपण थोडक्यात काही गोष्टी पुढं पाहतो. त्यांनी सिटिंग कशी केली, त्यांनी योजना कशा केल्या, हे आम्हाला जे प्रेषित आहे ते खूप उत्तम पुस्तक आहे. त्याप्रमाणे आम्ही जर योजना केलं तरच आमचं कार्य चांगलं त्या ठिकाणी चालणार आहे. आणि मग त्या ठिकाणी थिस्सलुनिकेमध्ये पाऊल त्या ठिकाणी राहिला 18 जो अध्याय तो करिंथमध्ये. आता 6 जे वचन याचे तर आपण थांबणार आहोत थोडा वेळ. करिंथमध्ये आता सुरुवात कधी झाली, आता तो आक्विला प्रिस्किलावर तो राहिला, त्यांच्या घरामध्ये तो राहिला, संगती सुरू केला. पण सुरुवात कशी झाली ते आज या करिंथच्या मंडळीचा विचार का सुरू झाला ते आपण पाहणार आहोत. 6 जे वचन आहे, परंतु ते त्याला आढळून अपशब्द बोलू लागले. तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, तुमचे रक्त तुमच्या माथेवर, मी निर्दोष आहे, आतापासून मी परराष्ट्राकडे जा. आणि सभास्थानामध्ये पाऊल त्या ठिकाणी गेला आणि पाऊल ज्यावेळेस त्यांना सुवार्ता सांगत होता, येशू आज ख्रिस्त आहे, त्यांना पटवून देतात, परंतु त्यांनी ते मानलं. आणि पाऊलने काय केलं, फक्त वस्त्र झटकून त्यांना दाखवलं. पहिल्या फिरीवर पाऊलने काय केलं, पायाची धूळ झटकून दाखवून निघून गेला, बरोबर. दुसऱ्या फिरीवर त्यांनी काय केलं, वस्त्र झटकून दाखवलं. आता पाऊलाविषयी जर महत्वाच्या गोष्टी जर पाहिल्या तर ही टेक्निक अतिशय महत्वाची आहे. कृपादान कसे चालवायची, ज्यावेळेस पिशाचे त्याने पाहिलं त्यावेळेस त्यांनी काय केलं, आत्मीय ओळखण्याचं दार त्याने वापरलं, बरोबर. ओळखलं त्या पिशाच्या, भूत काढा जाऊन त्यांनी भूत त्या ठिकाणी काढले. ज्यावेळेस संदेश त्याने दिला त्यावेळी त्यांनी उत्तम उपदेशक सुवार्थिकाचं काम, मिस्टरी त्यांनी काम केलं. तर पावला जे सर्व कृपादान होते मेलेले त्यांनी उठवलं त्या ठिकाणी नाही का, युथुकाला त्यांनी उठवलं. तर हे जे कृपादान आहे हे कसे वापरायचे हे टेक्निक आम्हाला या ठिकाणी आलं पाहिजे. मोठमोठे बिली ग्रॅम सारखे लोक तुम्ही जर पाहिले असतील, बॉन्केसारखे पाहिले असतील, तर प्रसंग कसा येतो त्यावेळी ते कृपादान देवाने त्यांना अधिकार दिलेला असतो, हे अतिशय महत्त्वाचे. आणि मग आता भूत मेलेला जर असं तर उपरेश कारण उपयोग आहे की त्याला काही, मग ते कृपादान आम्ही त्या ठिकाणी वापरतो. समोर काय चालू आहे समजायसाठी पावलाला पुढागटी करून भूत तो काढत होता. अनेक प्रकारचे कृपादान त्यांनी वापरले. आता या ठिकाणी त्यांनी काय केलं की त्याने वस्त्र झटकून दाखवलं. मग आता याने काय केलं नेमकं की संदेश त्याचं कृपादान त्याने दाखवलं. आता ही जे टेक्निक आहे याच्याविषयी आम्ही 7-8 गोष्टी आम्ही या ठिकाणी पाहतो की संदेश ते अशा प्रकारे लोकांना त्या ठिकाणी दाखवत होते कृतीमधून. आता वस्त्र झटकून दाखवणं म्हणजे काय, ज्यावेळेस यहुदी त्याला त्याच्या विरोधामध्ये गेले, त्याने त्याला विरोध केला, त्यावेळी त्याने वस्त्र झटकून दाखवलं. वस्त्र झटकून दाखवलं त्याचा अर्थ काय होतो आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. नेहम्या 5:13 वचनामध्ये, नेहम्या 5:13 वचनामध्ये नेहम्या 5:13 वचनामध्ये, यावर मी आपला पदर झटकून म्हणालो, जो कुणी वचनाप्रमाणे करावयाचं नाही त्यास परमेश्वर त्याच्या घरातून व त्याच्या उद्योगावरून झटकून टाकील. ह्याप्रमाणे तो झटकला जाऊन खंक होईल. तेव्हा मंडळीने म्हटले आमेन. पावलाने त्यांना बजावून दाखवलं या गोष्टी. यहुदी लोकांना हे साऱ्या गोष्टी माहीत होत्या. संदेश त्याच्या खुबी त्याच्या टॅक्टिक ह्यानं त्यांना माहीत होत्या. आणि जे संदेश ते करायचे त्यांना त्याचं उत्तम त्या ठिकाणी ज्ञान होतं. आणि पावलाने त्यांना फक्त वस्त्र झटकून दाखवलं. त्यांना माहीत होतं की आता आमचं पुढं काय होतं.
जसं नेहमीने सांगितलं, तुम्ही जर देवाचं वचन जर ऐकलं नाही तर तुम्ही तुमचं शेवट ना तुमचं झाल्याशिवाय राहणार. पावलाने त्यांना हा वस्त्र झटकून त्यांना काय दिला, इशारा दिलेला आम्हाला पाहायला मिळतो. या दिवशी आम्ही काही थोड्या गोष्टी आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत. पहिले राजे 11 अध्याय 30 आणि 32 वचनामध्ये वस्त्राचे तुकडे करणं म्हणजे विभाजन दाखवलेलं. पहिले राजे 11 अध्याय 30 ते 32 मध्ये. पहिले राजा 11 अध्याय 30 ते 32 वचनामध्ये आहियाने आपल्या अंगावरचे नवे वस्त्र काढून त्याचे 12 तुकडे केले. तू यरोबामास म्हणाला, यातले 10 तुकडे तू घे, कारण इस्रायलाचा देव परमेश्वर याचे असे म्हणणे आहे की मी शलमोनाच्या हातून राजे तोडून घेऊन 10 वंश तुझ्या हाती दे. त्याने त्याला दाखवलं की जे संयुक्त राज्य आहे, 12 वंशाचं राज्य आहे, ते आता तुटणार, त्याचे तुकडे होणार. 10 तू घे, म्हणजे आता विभक्त राज्य होणार, तुमच्यामध्ये हारणी होणार, तुम्ही विभक्त होणार. तरी माझा सेवक देव याची प्रित्यर्थ आणि सध्या सर्व वंश तुम्ही निवडलेले यरूशलेम नगराप्रित्यर्थ त्याचकडे मी काय राहील, एक वंश राहू दे. संदेश काय करायची की ह्या प्रकारे चिन्ह त्यांना करून दाखवायचे. आणि संदेश त्याने यरोबामाला हे चिन्ह करून दाखवलं. नवीन वस्त्र त्याने आणलं होतं, ते काढलं त्याने, त्याचे 12 तुकडे केले, 10 त्याला दिले आणि 2 त्याला दिले. त्याला सांगितलं आता 2 तुझ्याकडे राहतील, बाकीचे त्यांच्याकडे जातील. त्याच्यात संदेशाची जी आणखी दुसरी गोष्ट करायची ते म्हणजे वस्त्र फाडून दाखवणं. पाऊलाने आपले वस्त्र फाडून दाखवले. पाऊल लुस्रामध्ये आला आणि त्याने एका पंगू मनुष्याला त्याने त्या ठिकाणी बरं केलं आणि ते लोक त्याला देव म्हणून त्याची उपासना करायला लागले. त्यावेळेस त्याने काय केलं की आपलं वस्त्र फाडून त्याने दाखवलं, असं तुम्ही काय करू नका, असं जर तुम्ही कराल तर त्या ठिकाणी माझं मरण त्या ठिकाणी होईल. वस्त्र फाडून दाखवणं याचा अर्थ काय होतो की मी आता या ठिकाणी मरून जाईल किंवा मृत्यूदंड मला मिळेल, आणि म्हणून या गोष्टी तुम्ही काय करू नका. प्रिशिताचं पुस्तक याचा. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की देवाचा जो सन्मान आहे, जो गौरव आहे, तो मनुष्याने कधी घेऊ नये. आम्हाला प्रभूशीने काय सांगितलं की तुम्ही निरुपयोगी दास आहोत असं तुम्ही म्हणा, नाही का. आणि त्याच्या देवाचा गौरव असलेला आम्हाला पाहायला मिळतो. प्रिशित 14 अध्याय आणि 14 वचनामध्ये लक्षात राहायला खूप सोपं आहे. प्रिशित 14:14 मध्ये हे ऐकून प्रिशितांनी म्हणजे बर्नबा पौलाने आपले वस्त्र फाडले, लोकांमध्ये घुसून ओढून म्हणाले, गृहस्थानो हे का करिता, आम्ही व तुम्ही समभावनेची माणसं आहोत. तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश व पृथ्वी त्यातील अवघड निर्माण केले ते जिवंत देवाकडे वळावे असे आम्ही तुम्हाला सुवार्ता सांगतो. त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे रिकामे मडके फोडणं. रिकामे मडके फोडणं याचा यिर्मया याचा यिर्मयाचं पुस्तक 19 अध्याय आणि 10 वचनामध्ये संदेश ते अशा प्रकारचे कृती करून त्या ठिकाणी दाखवते. यिर्मया 19:10 मध्ये, यिर्मया 19:10 मध्ये, मग जे मनुष्य तुझ्याबरोबर असतील त्यांच्या डोळ्यात देखत ते मातीचे मडके फोड आणि त्यास सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, कुंभाराच्या मडक्याचा भंग केल्यास ते नीट करता येत नाही, तसे मी ह्या लोकांचा व नगराचा भंग करील. तो पुराव्या जागा उरणार नाही, इतके लोक टोपी ते पूर्ण देतात. त्याच्यानंतर
राजावर ज्या संकट यायचे, युद्धाचा प्रसंग यायचे, ते संदेष्टाकडे जायचे आणि मग ते म्हणायचे ह्या युद्धामध्ये मी जिंकल का, काय करू, युद्धावर जाऊ किंवा नको जाऊ. मग संदेश ते काय करायचे, शिंग घेऊन यायचे, बाहेर शिंग, आणि ते शिंग त्यांना दाखवायचे आणि कृती करून दाखवायची. शिंगाने तू काय करशील, त्या राजाला तू निगडून टाक. संदेशाचं जे कार्य आहे ते आम्हाला पहिले राजे 22:11 मध्ये संदर्भ लिहून घ्या फक्त, कारण आपण किती वाजता, 6 वाजले. पहिले राजे 22:11 मध्ये संदेश ते काय करायचे, शिंग आणायचे बैलाचे आणि दाखवायचे. निर्गम 9:8 मध्ये मोशे अहरोन यांनी राख उधळून दाखवली. यातून काय दाखवलं की तुझ्यावर आता पिढा येणार, आमच्या लोकांना जाऊ दे, नाही तर तुझ्यावर काय येणार, पिढा येणार. मग ते 10:15 मध्ये पायाची धूळ झटकून दाखवणं. मग ते 10:15 मध्ये धूळ झटकून दाखवणं हे शापाचं चिन्ह असलेलं आम्हाला पाहायचं. धूळ दिसती, राख दिसती, पिढा आणि शापाचं चिन्ह आहे, दर्शक आहे. अनुवाद 28:24 मध्ये. अनुवाद 28:24 मध्ये. आणि यहोशुवा 21:14 मध्ये. यहोशुवा मग ते 28:24 अनुवाद 28:24 मध्ये. अशी धूळ जर देवाने दाखवली तर समजा आता तुमच्यावर काय येणार, शाप येणार. आणि त्याच्यानंतर आणखी एक राहिलं की यहेजकेला परमेश्वराने सांगितलं तू टाळे वाजव. यहोशुवा 21:14 मध्ये. यहोशुवा 21:14 मध्ये हा की तू टाळे वाजव आणि युद्धाला त्या ठिकाणी जोर येतील, असंख्य त्या ठिकाणी लोक त्या तलवारी खाली मरण त्या ठिकाणी पावले. 21:14 मध्ये. यहोशुवा 21:14 नाही, यहेजकेल दादा, यहेजकेल सॉरी, नहीं यहोशुवा नहीं, यहेजकेल बोला था वो संदेश था. यहेजकेल 21:14 सॉरी, दुरुस्त करून 21:14. आपण यासाठी पाहत आहोत की पावलाने त्या ठिकाणी संदेशाचं काम केलेलं आम्हाला, जसा संदेशा कृती करून दाखवायचा तसं पावलाने त्यांना काय केलं, वस्त्र झटकून त्यांना दाखवलं. जर तुम्ही देवाच्या वचनाचा अवेळ जर तुम्ही केला तर तुमच्यावर काय येतील, शाप येतील. देव तुम्हाला तुमच्या हुद्द्यावरून काढून टाकेल, तुमचा काय होईल, सर्वनाश त्या ठिकाणी होईल. मग करिंथ मध्ये आम्हाला पाहायला मिळते की पावलाला सभास्थानातून बाहेर काढण्यात आलं. पावलाने ते सभास्थान सोडलं आणि मग त्या सभास्थानामध्ये त्याला मंडळीची स्थापना त्याला करता आली नाही. त्याने प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु तो निराश झाला नाही. तर सभास्थानाच्या जवळ एक घर होतं आणि त्या घरामध्ये तो गेला आणि एक कौटुंबिक प्रार्थना त्याने सुरू केली. करिंथच्या मंडळीची स्थापना कशी झाली, एका कौटुंबिक प्रार्थनेतून त्याने त्या ठिकाणी त्या मंडळीची स्थापना केलेली आम्हाला पाहायला मिळते. पहिले करिंथ 18:6 पासून 10 पर्यंत. पहिले करिंथ 18:6 पासून 10 पर्यंत अगदी शून्यातून ह्या मंडळीची स्थापना झालेली आम्हाला पाहतो. कशी ही एवढी मोठी मंडळी तयार झाली. पहिले करिंथ 18:6 पासून 11 पर्यंत घेऊन टाकू. 6 पासून 11 पर्यंत. प्रेषित 18 अध्याय. प्रेषित 18 अध्याय. माझी गडबड होती.
प्रेषित 18 अध्याय आणि 6 पासून 11 पर्यंत मंडळीची स्थापना. प्रेषित 18 अध्याय 6 पासून 11 पर्यंत. पहिले करीन 18 प्रेषित 18 अध्याय आणि 6 पासून 11 पर्यंत करीन येथील मंडळीची स्थापना. परंतु ते आढळून अपशब्द बोलू लागले तेव्हा त्याने आपली वस्तू झटकून त्यांना म्हटले, तुमचे रक्त तुमच्या माथेवर, मी निर्दोष आहे, आतापासून मी परराष्ट्राकडे मी जाणार. आणि पाऊल सभास्थान सोडून आता बाहेर निघालेला आम्हाला पाहतो. मग तिथून निघून सभास्थानालगत ज्याचे घर होते असा कोणी युस्त नावाचा देवभक्त होता, त्याच्या घरी तो गेला. तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिप्स याने आपल्या सर्व घराण्यासह प्रभू विश्वास ठेवला आणि ते ऐकून पुष्कळ कराने विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला. तेव्हा प्रभूने रात्री पावलाला दृष्टांतात म्हटले, घेऊ नको, बोलत राहा, उगा राहू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही, कारण ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत. तो त्यांच्यामध्ये देवाचे होते शिकवीत 1.5 वर्ष राहिला. आता याच्यामध्ये आपण एक विषय घेणार आहोत शेवटी, की पावलाला प्रभू येशूचं दर्शन किती वेळ झालं, त्याला प्रकटीकरण किती वेळ झालं, त्याला दृष्टांत किती वेळ झाले, शैतानाने त्याला किती वेळेस अडवलं, पवित्र आत्म्याने त्याला किती वेळेस अडवलं, पवित्र आत्मा त्याला कशा कशा प्रकारे मार्गदर्शन करीत होता. आणि संपूर्ण मिशनरी कार्यामध्ये त्याचे अनुभव आपण शेवटी आपण घेणार आहोत. सगळ्यात शेवटी आपण त्याला ते महत्त्वाचे घेणार आहोत. आणि तिमोथेविषयी महत्त्वाची गोष्ट आपण घेणार आहोत, की तिमोथे हा पावलाचा मुलगा नाही का. आधी पहिले तिमोथी 1 अध्याय आणि 1 माझं विश्वासातील खरं पुरलीकृत तिमोथी नाही का. आणि मग आम्ही आमच्या लेकरासाठी काय देतो आम्ही नाही का. आमच्या लेकरा आम्ही वाढ करतो, उन्नती करतो, खाणं पिणं करतो, शिकवतो, लग्न करून देतो, बंगला गाडी घोडा आम्ही त्याला सगळं देतो. मग पावलाने तिमोथेला काय दिलं हा एक विषय आपण त्याच्यामध्ये घ्यायला, तो अतिशय महत्त्वाचा आहे. तर आता पाऊल करिंथमध्ये जो काय राहिला तर प्रभू त्याला त्या ठिकाणी म्हणाला, या नगरात तुझं वाईट कारण कुणी नाही, कारण प्रभूला माहित होतं की युगाच्या प्रारंभिक किती लोक निवडलेले होते. इफिस 1 अध्याय 4 वाचनामध्ये पावलाने लिहिलं की जगाच्या स्थापनेपूर्वी किती लोकांना निवडलं हे प्रभूशीला माहित होतं. आणि मग प्रभूशी त्या ठिकाणी म्हणतो की ह्या नगरात माझे बरेच लोक आहेत की जे विश्वासणार, एक मोठी मंडळी त्या ठिकाणी तयार झाली. आणि 1.5 वर्ष पावलाने त्या ठिकाणी त्याला शिकवलं. आणि मग 12 ते प्रेषित 18 अध्याय 12 पासून 17 पर्यंत परत त्या ठिकाणी दंगल झालेली. याचा अभ्यास करायचा, प्रत्येक गावामध्ये काय किती दंगली झाल्या, किती घोटाळे झाले, काय काय झाले याचा अभ्यास करायचा, कसं कसं पळून जावं त्या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात. पण पावलाने माघार घेतली नाही, मंडळ स्थापनच केले आणि त्या मंडळा उत्तम त्यांनी त्या ठिकाणी बनवले. आमच्या पुढं उत्तम उदाहरण आहे. आता 18 अध्याय 12 पासून 17 पर्यंत आपण घेऊ. 18 अध्याय 12 पासून 17 पर्यंत. नंतर गल्लियो हा अखया प्रांताचा अधिकारी असता यहुदीने एक उपा करून पावलं उठून त्याला न्यायस्थाना पुढे आणून म्हटले, हा माणूस लोकांना नियमशास्त्र देवास शिकवतो, तेव्हा पाऊल बोलण्यासाठी तोंड उघडणार. इतक्यात गल्लियोने यहुद्यांना म्हटले, अहो यहुद्यांनो, हे प्रकरण गैरशिस्त वर्तनाचे आता दुष्कृत्याचे असते तर मला तुमचे म्हणणे मनावर घेण्यास कारण झाले. मला तो म्हणतो मला इथं गैरशिस्त मला काहीच पाहायला भेटले नाही. रोमन सरकारने याला त्या ठिकाणी अधिकार दिला, बंडखोर किंवा जे देशद्रोही आहेत ते त्यांच्यावर तू लक्ष ठेवायचं, नियंत्रण त्याला ठेवायला. पण त्याने पावलाची पार केली. तो म्हणाला की मला इथं असं गैरशिस्त किंवा असं काही मला त्याच्यामध्ये दिसलेलं नाही. 15 वचन. परंतु हा वाद शब्दांचा नावाचा किंवा तुमचे नियमशास्त्र आहे तो तुम्ही तुमचे पाहून घ्या, या गोष्टीची पंचायत मला नको असं म्हणून त्याने त्यास न्यायस्थानापासून हाकून लावले.
तेव्हा सभास्थानाचा अधिकारी स्वस्ताने त्याला धरून न्यायस्थानासमोर मार दिला, पण गल्लीवाने या कोणाच्याही कोणत्याही गोष्टी परवा केली. आता ज्या ज्या वेळेस आपण पाहतो, आता एक लक्षात आपण ठेवायचं, पाऊल त्या नगरात आला, यहुदीने त्याला त्या ठिकाणी त्रास दिला, मंडळी तयार झाली आणि शेवटी दंगली झालेली. ह्या स्टेप ह्या मंडळात आम्हाला पाहायला मिळते. पहा पावलाचं काम. आणि एवढं करून पण मंडळी स्थापन करून पाऊल निघून जायचं तिथे. परत पुढची फेरी, परत वातावरण शांत व्हायचं, परत तो त्या ठिकाणी यायचा. वडील जे नियमाचे प्रशिक्षण द्यायचं, इतकं मोठं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं. प्रत्येक गावचं एक घटना या ठिकाणी पहा, कशा कशा घटना घडल्या सर्व आपण करत आहोत पुस्तकाचं. आता पाऊल सूर्यस येतो, आता तिथून पाऊल दंगल झाली, निघून गेला. पहा पिशीत 18 पासून पुढं. नंतर पाऊल तिथे बरेच दिवस राहिल्यावर बंधूचा निरोप घेऊन तारावर बसून सूर्य दिसत आला. त्याच्यावर आक्विला प्रिस्किला गेली, त्याचा नवस होता म्हणून त्यांनी किंक्रियात आपल्या डोक्याचे केस कापून दिले. आता ते किंक्रियामध्ये आले, आक्विला प्रिस्किला आणि पाऊल किंक्रियामध्ये आले. मग ह्या दोघांचा जो काही नवस होता तो त्यांनी आपले केस त्या ठिकाणी कापून घेतले. कारण नवस करताना ते केस वाढवायचे नियमशास्त्रामध्ये आम्हाला पाहा मिळतं. आणि जर अशुद्ध झालं, जर काही झालं तर नवस मोडावा तो लागायचा, लगेच केस कापून घ्यायचे आणि परत नव्याने परत एबीसीडी सुरू व्हायची मग त्या ठिकाणी. पण नवसाचं जे काय व्रत होतं, जितके दिवस त्याने ते देवाला वाहून घेण्याचं ते चिन्ह होतं. केस राखणं म्हणजे मी वाहून घेतलं परमेश्वराला, त्याचं ते चिन्ह होतं. आणि त्याने मग ते कापून घेतले. आता विकुरी जे वचन आहे, मग इफिस नगरात आल्यावर त्याने त्या तिथे सोडले. मग स्वतः सभास्थानात जाऊन तिने यहुदा बरोबर वादविवाद केला. नंतर त्याने त्यास आणखी काही दिवस राहावे अशी त्याने विनंती करत असताही तो कबूल झाला नाही. तर त्याचा निरोप घेताना देवाची इच्छा असल्यास तुम्हाकडे मी पुन्हा येईन असं म्हणून तो तारात बसून इफिसावर तो निघाला. आता इथं ह्या फिरीचं शेवट झालेला आम्हाला पाहायला मिळतो. दुसऱ्या फिरीवर असताना पाऊल कुठं आला? शेवट इफिसमध्ये करते. आता इफिसमध्ये त्याला राहा म्हणाले, परंतु तो राहिला नाही. किती वाजले पहा, 10 पुढच्या अभ्यासाची आपण तयारी करू. आणि मग त्या ठिकाणी तो इफिसमध्ये आला, परंतु लोक त्याला म्हणाले राहा, पण तो राहिला नाही. आता इफिस जे नगर होतं त्या नगरावर त्यांनी काय केली, नजर मारून घेतली. ज्या ज्या ठिकाणी पाऊल जायचा त्या ठिकाणी तो प्रतापशाली टेहळणी करायचा. कारण आत्मिक युद्ध आहे नाही का, आत्मिक युद्ध ज्यावेळेस आहे त्या ठिकाणी ते पाहून घ्यायचा. आता इफिस शहर कसं होतं जे त्यांनी पाहिलं त्याचा इतिहास थोडक्यात आपण घेणार आहोत. कारण तिसऱ्या फेरीवर इफिसमध्ये जास्त काम, त्याच्यावर आम्ही जास्त करून अभ्यास करणार आहोत. आता इफिस जे शहर आहे, ह्या शहराविषयी थोडक्यात माहिती आपण पाहतो की ते शहर किती भयानक होतं की त्या शहरात पावलं तिसऱ्या सुवार्ता फेरीत ते इफिस नगरामध्ये तो आले. आता इफिस जे शहर होते एक राजकीय शहर असलेलं आम्हाला पाहिजे. राजकीय आणि उपासना केंद्र या दोन गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या होत्या. राजकीय आणि उपासना केंद्र. तर इफिस हे जे नगर आहे तर आशियाची राजधानी त्या ठिकाणी होती. जो आशिया आहे त्या काळातला त्याची राजधानी त्या ठिकाणी असल्यामुळे त्याला अतिशय मोठं महत्व असलेलं आम्हाला पाहणे. त्या ठिकाणी राजवाडा नाही का, राज्यकर्ते, सैन्य, त्याच्या चौक्या, त्याचं नियंत्रण, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आम्हाला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये याला एक बंदर असलेलं आम्हाला पाहतो नाही का, जहाज जातात त्याचं एक बंदर या शहराला एका किनाऱ्याला, जिथं त्याने तिचं नाव माझ्या लक्षामध्ये नाही की जे समुद्राला नद्या मिळायच्या, तर त्या कॅटूस काहीतरी नाव आहे त्याचं लक्षात नाही माझ्या. तर ते बंदर त्याला लाभलं. त्याच्यामुळं ह्या शहराला 2 मार्ग प्राप्त झाले की राज्याला जोडणारे रस्ते आणि इतर व्यापारी शहरात जोडणारे रस्ते या नगरातून निघत. आणि
जहाज मार्ग थोडक्यात 2 प्रकारचे मार्ग याच्यातून निघायचे. आणि एक अतिशय मोठं व्यापारी शहर EPC अतिशय मोठं व्यापारी शहर त्या काळामध्ये. अतिशय श्रीमंत लोक, उद्योग, व्यापार अतिशय चांगला उत्तम त्या ठिकाणी चाललेला आम्हाला पाहायला मिळतो. आता हे झालं याचं राजकीय स्वरूप. आता उपासनेचं केंद्र त्याच्यावर आम्ही आमचं लक्ष लावलं की कसं प्रकारची उपासना त्या ठिकाणी चालेल. तर या EPC शहरामध्ये महत्वाचं म्हणजे आर्तमीचं मंदिर, आर्तमी देवीचं मंदिर आहे शहरामध्ये. तर अतिशय भव्य, जगामध्ये जे आश्चर्य आहे त्याच्यामधलं एक आश्चर्य त्या ठिकाणी मानलं जायचं. याचा जो शिल्पकार आहे या मंदिर शिल्पकार, याचं नाव आहे दिनोक्रातेस. दिनोक्रातेस या मंदिराचं शिल्पकार त्याने मंदिर हे बनवलं. दिनोक्रातेस. आता या आर्तमीविषयी त्यांचे जे समज होते ते 2 प्रकारचे समज असलेले आम्हाला पाहायला मिळतात. सगळ्यात पहिला जो समज आहे म्हणजे आकाशातून पडलेली मूर्ती, हा त्यांचा समज होता की ही देवी आकाशातून खाली पडलेली मूर्ती. आणि दुसरा जो समज आहे तो म्हणजे कृषीला म्हणजे शेतीला आशीर्वादी देणारे, नाही का. कृषी देवता म्हणजे शेतीला आशीर्वाद बरकता देणारी, फलद्रूप करणारी देवी. आणि मग यांचं जे मंदिर होतं त्या मंदिराच्या भोवती देवदासींचे घर असायचे. देवदासी किंवा पुजारिणी ज्याला आपण म्हणतो, पुजारिणी देवदासी यांचे घर त्या ठिकाणी असायचे. दैवताला उपासनेच्या नावाखाली देऊन टाकलेल्या तरुण मुली या ठिकाणी असायच्या उपासनेसाठी. आणि मग ह्या देवदासी आणि पुजारिणीच्या नावाखाली ह्या मंदिराच्या भोवती त्या ठिकाणी राहायच्या. आणि उपासनेच्या नावाखाली अतिशय अमंगळ जार कर्म या ठिकाणी चालते. अतिशय भयानक परिस्थिती. इस्रायल राजांचं जे पतन झालं याच कारणामुळे झालेले. इस्रायलचे राजे जे पापात पडले, विदेशाकडे जे वळले, ते ह्या लैंगिक पापाच्या गोष्टीमुळेच ते इतर देवदैवतांचं अनुकरण ते करायला लागले. आणि मग इस्रायल राजाला काय झालं, शेवट झालेला पाहायला मिळतो. मंदिर पाडलं गेलं, नबुकदनेस्सर राजाने सर्व त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकलं. देहाच्या वासनेतून अमंगळ कृतीने काय करणं, दैवताची उपासना करणं. सलमोन राजाने 4 दैवत त्या ठिकाणी आणून ठेवले होते.
11वा अध्याय जो आहे त्याचा जर आपण उलगडा केला तर आम्हाला 1 तास कमीत कमी त्याचं लागेल. हे 4 दैवत तरी त्या ठिकाणी आणले, मोलक वगैरे नाही का, याच्याविषयी नियमशास्त्रामध्ये बरंच लिहिलं. तर हे शहर किती दुष्ट होतं याची कल्पना आम्हाला या ठिकाणी आली पाहिजे. आता पुढं जो आम्ही अभ्यास करणार आहोत तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि मग सर्व आशियातील लोक याची उपासना करत होते. संदर्भ बायबलमध्ये 19 अध्यायामध्ये संदर्भ त्या ठिकाणी आहेत. अभ्यास करताना आपण संदर्भ त्या ठिकाणी सर्व नाही, आता संदर्भ आपण नंतर घेऊ अभ्यास करताना. की सर्व आशियातील लोक ह्या आर्तेमीचे उपासक त्या ठिकाणी असेल. आशियातून लोक त्या लिपिसमध्ये यायचे, उपासना करायचं. आणि मग जे ग्रीक लोक आहे ते त्याला आर्तमी म्हणायचे आणि रोमन जे आहे ते त्याला डायना म्हणायचे. त्या दैवता रोमन त्यांना डायना त्या ठिकाणी, ते देवीला डायना त्या ठिकाणी ते म्हणायचे. आणि आता तिथली जी बाजारपेठ आहे अतिशय म्हणजे इतकी गजबजलेली त्या ठिकाणी असायची. हे जे लोक आशियामधून यायचे तर ह्या आर्तेमीचे देव्हारे, आर्तेमीच्या मूर्त्या, ताईत आणि पूजेची साधनं इतके त्या ठिकाणी प्रमाणात मिळायचे की ते उद्योगपतीचे व्यावसायिक अतिशय श्रीमंत झालेले आम्हाला पाहायला मिळतात. एक मोठी बाजारपेठ त्या ठिकाणी होती आणि अतिशय गजबजलेली असायची. आणि जादू टोना कारण लोक त्या ठिकाणी होते, मंत्रतंत्र करण्याचे पुस्तकं त्या ठिकाणी विकायचे. यासाठी आपण या ठिकाणी पाहत आहोत की पाऊल अशा शहरामध्ये 3 वर्ष राहून 3ऱ्या फेरीमध्ये त्यांनी मोठं काम त्या ठिकाणी केलं. आपण 3ऱ्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. पाऊस येत राहिला पण देवाने थांबवलंय. आपण देवाचे आभार मानतो, पाल साहेबांना विनंती करतो त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानतो.